डबल इंजिन सरकार पुढच्या काळात अधिक वेगानं धावेल, एकनाथ शिंदे। भारतीय प्रजासत्ताकाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे शहरातील साकेत पोलीस मैदान येथे उपस्थित राहून पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ध्वजवंदन केलंय, तसंच सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी पोलिसांनी दिलेली मानवंदना स्वीकारून प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेले संचलन एकनाथ शिंदे यांनी पाहिले। तसेच या सोहळ्याला उपस्थित असणारे आजी माजी पोलीस अधिकारी, पोलीस कुटुंबीय आणि शहीद पोलिसांच्या कुटुंबाचे एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांना आधार दिला। तसेच यावेळी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आणि ठाणेकरांना मनापासून शुभेच्छा। ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो गतिमान विकास होतो आहे तो यापुढे अधिक वेगाने होईल आणि या राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडकी ज्येष्ठ, लाडके युवा या सगळ्यांसाठीच आम्ही 2.5 वर्षात चांगलं काम केलं आहे आणि म्हणूनच जनतेनं आमची दखल घेतलेली आहे आणि आम्ही जे चांगलं काम केलं त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। कामाची देखील पोचपावती दिलेली आहे। आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास होईल, असंही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, ठाण्यातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा। आणि हे स्वातंत्र्य ज्यांच्या मिळालं ते सर्व स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि या सर्व ज्या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतोय तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके युवा या सगळ्यांसाठी गेल्या 2.5 वर्षात आम्ही काम केलं, म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं, कामाची पोचपावती दिली। आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल। आता दावोसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 लाख कोटीचे करारनामे झाले। ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणाव बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे। महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत, हेच यावरून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ, त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतंय आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने या पुढच्या काळात धावेल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।